ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। श्री स्वामी समर्थ। फुलोरा म्हणजे काय तर कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा। नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे। यात करंज्या आणि कडक पुऱ्या साटोऱ्या करतात। हा फुलोरा कुटुंबातील प्रथेप्रमाणे तृतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा लागतो। देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो। पूजा करताना आपण यथा देहे तथा देवे हा भाव ठेवून पूजा करतो। त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असे खरकटे बांधून ठेवू नका। हे खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चुकीची आहे। त्यामुळे डब्यात ठेवून त्यांचा नैवेद्य दाखवावा। नैवेद्य दाखवतो म्हणजे काय करतो तर समर्पण भावनेने अर्पण करतो। देव नैवेद्य स्वीकारतो म्हणजे काय तर अर्पण करणाऱ्यांचा भाव पाहून वास घेतो। अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा। त्यांची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त, अभिषेक व पंचोपचार पूजन करावे। त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे। पूर्णांच्या 21 दिव्यांनी महाआरती करावी। नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्णांना भोजन करावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा। दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनास जाताना घट, टोपली प्रवाहात विसर्जन करावी। मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानासमवेत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत। प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करावे। घटावरील तृणांकुरांचा ज्यूस करून घरातील सर्वांनी प्राशन करावा। आरोग्यासाठी तो उत्तम असतो। घटाची माती आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। अशक्य हे शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ।